स्वतंत्र भारतात कित्येकदा असं झालं आहे की राज्यकर्त्यांच्या मर्जीतले आणि नात्यातल्या लोकांना कायद्याच्या कसाट्यातून अलगद सोडवलं जातं. मोठ्या सेलिब्रिटींना पण असं झुकतं माप मिळाल्याच्या बातम्या आपल्याला पाहायला मिळतात. पण महाराजांच्या स्वराज्यात नाही. महाराजांचे सावत्र मामा संभाजी मोहिते हे लाचखोरी करतात असे निदर्शनास आले. संभाजी मामा यांना शहाजी राजांनी आपली सुप्याची जागीर सांभाळायला दिली होती. लाच घेऊन एकाचे वतन दुसऱ्याला द्यायचे, त्याच्यावर बळजबरी करायची, त्याचा छळ करायचा, असली कामं संभाजी मामांनी केली होती. संभाजी मामा महाराजांच्या नात्यातला माणूस, पण लाचखोरी ही राज्याला लागलेली कीड आणि ती करत असलेला कोणीही असला तरी त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. महाराजांनी संभाजी मामांना जेरबंद केले, सुपे ताब्यात घेतले, आपल्या विश्वासातल्या माणसाला तिथे नेमले आणि मामांना बंगळूरला शहाजी राजांकडे पाठवून दिले. आज्ञापत्र. आज्ञापत्राच्या दुर्ग या प्रकरणात कडकोटांवर फितुरी झाली तर काय शिक्षा करायची हे स्पष्टपणे लिहिले आहे. जर कोणत्या किल्ल्यावर फितुरी झाली तर फितुरी करणाऱ्याला धरायचे, खटला चालवायचा आणि दोषी आढळला तर त्याचा शिरच्छेद करून त्याचे मुंडके गडोगडी फिरवायचे. म्हणजे सगळ्यांना कळेल की स्वराज्यात फितुरी झाली तर त्याचे काय परिणाम होतात. महाराजांचे स्वराज्य हे न्यायाचे राज्य होते आणि म्हणूनच ते रयतेचे राज्य होते. कायद्यासमोर सगळे समान होते. नियमांचं उल्लंघन केलं तर परिणाम भयंकर होते. पण शिस्तप्रिय महाराजांच्या या भारतात आज लोकांना साधे साधे नियम पाळता येत नाहीत. कोणी काही बोललं की राजांचा अपमान झाला करून म्हणतात. पण जेव्हा आपण साधे नियम पाळत नाही, जसे की वाहतुकीचे नियम पाळत नाही, तेव्हा महाराजांचा अपमान होत नाही? तेव्हा त्यांच्या विचारांचा अपमान होत नाही का? महाराजांच्या स्वराज्यात स्वातंत्र्य होतं, पण स्वैराचार नव्हता. न्याय सर्वांना समान होता, मग तो कोणी मोठा अधिकारी असो, नात्यातला कोणी असो किंवा सामान्य माणूस असो. आणि म्हणून शिवाजी महाराज आजही आपले आदर्श आहेत. आणि शिवकाळाला आज 350 वर्ष उलटून गेली तरी त्याबद्दल आपल्या मनात कुतूहल आणि प्रचंड ओढ आहे.